एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण सगळ्यांची फेवरेट मिठाई बनवणार आहे, जिचं नाव आहे कालाजामुन. ही रेसिपी आपण जराही कॉम्प्लिकेटेड न करता अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अनेक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 कप साखर टाकणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 2 कप पाणी टाकायचं आहे. गुलाबजामुनचा पाक हा खूप घट्ट नसतो, कारण खूप जास्त घट्ट झाला तर तो गुलाबजामुनच्या आतमध्येपर्यंत जात नाही. आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळली आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 3 इलायची, ज्या थोड्याशा मी ओपन करून टाकणार आहे. थोडंसं आपल्याला केशर टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस टाकल्यामुळे साखर परत क्रिस्टलाइज होत नाही. गॅसची फ्लेम मोठीच ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही. गुलाबजामुनसाठी लागणारा पाक हा पातळ असतो. आपल्याला एक तार होणारा पाक नको आहे. तो मोजून आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी शिजवायचा आहे. पाच मिनिटानंतर आता आपला पाक झाला आहे का चेक करू. तर बोटात घेतल्यानंतर त्या पाकाची एक तार बनत नाही आहे. तो थोडासा असा चिकट झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे. आता हा बनलेला पाक बाजूला ठेवू आणि कालाजामुन बनवण्याची तयारी सुरू करू. कालाजामुन बनवण्यासाठी मी 300 ग्रॅम खवा घेत आहे. सगळ्यात आधी आपल्याला खव्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या तळहाताने अशा प्रकारे खवा बारीक करायचा आहे आणि खव्यामधल्या सगळ्या आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहेत. ही प्रोसेस कमीत कमी आपल्याला 10 मिनिट करायची आहे आणि खवा छान मऊ करून घ्यायचा आहे. मऊ झालेल्या खव्याचा मी एक गोळा करून घेत आहे आणि हा गोळा एका साईडला ठेवून आता याच्यामध्ये मी पनीर टाकणार आहे. मी 50 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि हे पनीर आपल्याला खिसून घ्यायचं आहे. आता खिसलेलं पनीर सुद्धा आपल्याला तळहाताने एकदम मऊ करून घ्यायचं आहे. पनीर आणि खवा एकत्र करून घ्यायचा आणि तो परत एकदा तळहाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे. ही सेम प्रोसेस आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी करायची आहे आणि त्यानंतर एक छोटा गोळा हातात घेऊन तो गोल करून बघायचा आणि चेक करायचं की चिरा पडतात का. जर चिरा पडत असतील तर आपल्याला परत एकदा ते बारीक करून घ्यायचं आहे आणि जर चिरा नसेल पडत, एक छान मऊ गोळा बनत असेल तर आपलं मिश्रण तयार आहे. कालाजामुन तेलामध्ये टाकल्यानंतर तो फुटू नये म्हणून बाइंडिंगसाठी आपल्याला मैदा यूज करायचा आहे आणि मी टोटल 6 चमचे मैदा टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे. गुलाबजामुनमध्ये आणि कालाजामुनमध्ये एक डिफरन्स आहे आणि तो म्हणजे गुलाबजामुनमध्ये आपण पिठी साखर टाकत नाही आणि कालाजामुन बनवताना आपण आतमध्ये 1 चमचा पिठी साखर टाकणार आहे.
आता हे सगळं आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा छान गोळा बनवायचा आहे। आता याच्यावरती एक कापड झाकण टाकायचं आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचे पेढे बनवून घेऊया। आता एक छोटा पोर्शन आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि तो दोन्ही हाताच्या मध्ये जोरात दाबून आपल्याला गोल करायचा आहे आणि हळूहळू आपल्याला त्याच्यावरचं प्रेशर कमी करत आणायचं आहे आणि जराही क्रॅक नसलेला आपल्याला छान पेढा बनवायचा आहे। मी तुम्हाला अजून एक पेढा बनवून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की मी सुरुवातीला खूप जास्त प्रेशर देत आहे आणि नंतर हळूहळू प्रेशर कमी करत आणत आहे। हे बनवलेले पेढे एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला त्याच्यावरती झाकण टाकायचं आहे म्हणजे ते सुकणार नाही। माझे सगळे पेढे बनवून झालेले आहेत। आता हे आपण तळून घेऊयात। तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडा वेळ बुडबुडे येऊन मग वरती आला की समजायचं आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे। आता आपल्याला एका हाताने पेढा तेलामध्ये सोडायचा आहे आणि दुसऱ्या हातात चमचा घेऊन आपल्याला तेल हलवत राहायचं आहे। त्यामुळे तो पेढा खाली चिकटणार नाही आणि तो एका साईडने करपणार। जामुनचा असा डार्क कलर झाला की गॅस फुल करायचा आणि आपल्याला जामुन काळे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपल्या सगळ्या जामुनचा कलर एकसारखा झालेला आहे। जामुन तळून झाल्यानंतर आपल्याला पाकाचं टेम्परेचर चेक करायचं आहे आणि पाक थोडा कोमट असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये जामुन टाकायचे आहेत। जामुन पाकामध्ये टाकल्यानंतर चमच्याने आपल्याला सगळ्या जामुनवरती पाक टाकून घ्यायचा आहे आणि जामुनच्या सगळ्या साईडनी पाक टाकायचा आहे म्हणजे जामुन आपले लवकर पाक सोक करून घेतील। जामुन आपल्याला अर्ध्या तासासाठी पाकामध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही बघू शकता की आपले जामुन खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये छान आतमध्येपर्यंत पाक शिरलेला आहे। माझी ही काला जामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।